मुलांच्या आणि तरुणांच्या सर्जनशीलतेला चालना देण्याचं काम खुला आसमान हे मुक्त व्यासपीठ गेली काही वर्ष अथकपणे करत आहे. चित्रकला ही एक वैश्विक भाषा आहे हे आपण सर्वजण जाणतो. अशा या रंगांच्या सुंदर दुनियेतून जाणीवा आणि कल्पनाशक्ती साकार करण्यासाठी खुला आसमान व्हिडिओजच्या माध्यमातून नवनवीन कल्पना आपल्यासमोर आणत आहे. एखाद्या व्यक्तीला समोर बसवून तिचं चित्र काढणे किंवा फोटोवरून एखाद्या व्यक्तीचं चित्र काढणे म्हणजेच पोर्ट्रेट पेंटिंग. एखाद्या व्यक्तीच्या वर्णनावरूनही काहीजण पेंटिंग करू शकतात. पोर्ट्रेटमध्ये चेहऱ्याला प्राधान्य देऊन साधारणपणे छातीपर्यंतचा भाग चित्रित केला जातो. फोटोग्राफीचा शोध लागण्यापूर्वी राजे रजवाडे चित्रकाराकडून स्वतःची किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तीची चित्र काढून घेत असत. अशी बरीच पोर्ट्रेट्स आपल्याला म्युझियममध्ये पाहायला मिळतात. इतिहासातील व्यक्तींची नोंद ठेवण्यासाठी या चित्रांचा खूप उपयोग झाला आहे. फोटोग्राफीचा शोध लागल्यावर तर हे फारच सोपं झालं. कॅमेऱ्यातून फोटो काढल्यावर ती व्यक्ती हुबेहूब कशी दिसते याची नोंद ठेवता येते. पण तरीसुद्धा पोर्ट्रेट पेंटिंगचं महत्त्व कमी झालं नाही आहे. वेगवेगळ्या चित्रकारांनी काढलेली पोर्ट्रेट्स बघताना काही गोष्टी लक्षात घेतल्या तर आपण त्या चित्रकृतींचा पूर्णपणे आस्वाद घेऊ शकतो. ज्या व्यक्तीचं पोर्ट्रेट करायचं आहे त्या व्यक्तीची कोणती वैशिष्ट्ये चित्रकाराला सर्वात महत्त्वाची वाटतात त्याप्रमाणे त्या वैशिष्ट्यांवर जोर देऊन चित्र काढलं जातं. पोर्ट्रेटमधील व्यक्तीच्या चेहऱ्यावरील भाव त्या व्यक्तीच्या भावना व्यक्त करतात. तसंच त्या व्यक्तीने घातलेला पोशाख हा त्या व्यक्तीचा व्यवसाय, सामाजिक स्थिती, वर्ण इत्यादी गोष्टीही सूचित करतात. पोर्ट्रेट पेंटिंग समजून घेण्यासाठी त्या त्या काळातील सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमीही जाणून घेणं उपयुक्त ठरतं. सेल्फ पोर्ट्रेट हाही पोर्ट्रेटचाच एक प्रकार आहे. स्वतःचं चित्र स्वतः काढणं म्हणजेच सेल्फ पोर्ट्रेट. हे चित्र वास्तववादीच असलं पाहिजे असं नाही, तर आपण स्वतःची वैचारिक प्रतिमा किंवा प्रतिकात्मक प्रतिमा चित्रित करू शकतो. पोर्ट्रेट करण्यासाठी कोणतंही माध्यम वापरता येतं. उदाहरणार्थ पेन्सिल, चारकोल, रंगीत पेन्सिली, ऑइल पेस्टल्स, वॉटर कलर्स, ॲक्रेलिक कलर्स, ऑइल कलर्स इत्यादी अनेक माध्यमांमधून पोर्ट्रेट करता येतं. पोर्ट्रेट पेंटिंग हा विषय अवघड समजला जातो. याला कारण म्हणजे ज्या व्यक्तीचं पोर्ट्रेट करायचं ते त्या व्यक्तीसारखं दिसलं पाहिजे. यासाठी स्केचिंग, पेन्सिल ड्रॉइंगचाही भरपूर सराव करायला हवा. समजा पोर्ट्रेट अगदी हुबेहूब आलं नाही तरी त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य आणि इसेन्स त्यामध्ये आला पाहिजे. चेहऱ्याचा आकार, नाक, डोळे व चेहऱ्यावरील इतर अवयव, त्यावरील प्रकाश, सावली यांचं व्यवस्थित निरीक्षण करून ते काढण्याचा सराव करायला हवा. पोर्ट्रेट रंगवताना त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा टोन कसा आहे, ती व्यक्ती सावळी आहे की गोरी आहे आणि तिच्या चेहऱ्याचा रंग कुठल्या रंगाच्या मिश्रणातून तयार होऊ शकतो याचाही अभ्यास करायला हवा. आज आपण एका राजस्थानी स्त्रीचं पोर्ट्रेट करणार आहोत. या राजस्थानी स्त्रीने पारंपरिक वेश परिधान केला आहे आणि भरपूर दागिने घातले आहेत. आता बघा, हँडमेड पेपरवर या राजस्थानी स्त्रीचं चित्र पेन्सिलीने आपण काढून घेतलं आहे आणि आपल्याकडे वॉटर कलरच्या ट्यूब्स आहेत. या रंगांनी आपण हे चित्र रंगवणार आहोत. तर आपण कुठले कुठले रंग घेतले आहेत ते बघूया. एका वेगळ्या कागदावर आपण हे रंग लावून बघत आहोत. पहिला रंग आहे पेन्स ग्रे, बर्न सिएना, अल्ट्रामरीन ब्लू, रॉ अंबर, स्कारलेट लेक, त्यानंतर
येलो ऑकर, इंडियन येलो, लेमन येलो आणि क्रिम्झन लेक. हे एवढे रंग आपण पॅलेटमध्ये काढून घेतलेले आहेत. ते रंग कसे दिसत आहेत ते कागदाच्या एका पट्टीवर तुम्ही बघितलं आहे. आता हेच रंग वापरून आपण हे पोर्ट्रेट रंगवणार आहोत. चला तर रंगवायला सुरुवात करूया. जलरंग वापरताना रंगांमध्ये भरपूर पाणी वापरून ते रंग पारदर्शक रंगवले जातात. आता बघा, सुरुवात आपण केली आहे येलो ऑकर आणि स्कारलेट लेक. हे दोन रंग एकमेकांमध्ये मिसळून घेतले आहेत. तसंच थोडासा लेमन येलोही त्यामध्ये मिसळून घेतला आहे. चेहऱ्याचा सुरुवातीचा फिका टोन हा रंग, ह्यामध्ये भरपूर पाणी घालून हा रंग आपण चेहऱ्याला देऊन घेणार आहोत. बघा, आपण चालू केलं आहे. तुम्ही बघू शकता रंगामध्ये भरपूर पाणी आहे. हा रंग आपण पूर्ण चेहऱ्याला देऊन घेत आहोत. फक्त डोळ्यांचा भाग, नाकावरचा हायलाईट आणि ओठांचा भाग आपण सोडून दिला आहे. तसंच बांगड्यांच्या मधून हाताच्या भागाला, जो हाताचा भाग दिसतोय त्यालाही हा रंग देऊन घेतलाय. पहिला कोट पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा तो रंग ओला असताना थोडासा स्कारलेट लेक हा रंग घेऊन आपण त्यावरून गालाच्या ठिकाणी आणि गळ्याला देत आहोत. तसंच ज्या ठिकाणी आवश्यक आहे तिथे नाकाच्या खाली, वरच्या ओठाला, खालच्या ओठाला एक फिका वॉश आपण देऊन घेत आहोत.
एवढं झाल्यावर हा वॉश पूर्णपणे वाळू द्यावा. पहिला वॉश आपला पूर्णपणे वाळला आहे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा स्कारलेट लेक आणि येलो ऑकर हे 2 रंग मिसळून घेत आहोत. पुन्हा एकदा हे रंग पातळच घेतलेले आहेत आणि त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरील पुढच्या वॉश किंवा ज्या ठिकाणी सावली आहे अशा ठिकाणी हा रंग देण्यात येत आहे. उदाहरणार्थ डोळ्याच्या वरचा आणि खालचा भाग. एक गाल, हनवटी, नाक आणि नाकाच्या खालचा भाग इथे आपण हा वॉश देऊन घेत आहोत. हे पोर्ट्रेट करताना आपल्याला हेच तंत्र वापरायचं आहे की पहिला वॉश दिल्यानंतर तो वाळू द्यावा, त्यानंतर थोडासा गडद वॉश द्यावा, तो वाळू द्यावा, त्यानंतर आणखी गडद रंगांचा वॉश द्यावा. असं करत करत फिक्या रंगांपासून गडद रंगाकडे आपल्याला जायचं आहे. यानंतर आपण बर्न सिएना आणि अल्ट्रामरीन ब्लू हे 2 रंग मिसळून घेतले आहेत आणि त्याचा वॉश आपल्याला द्यायचा आहे.
त्यानंतर जास्त गडद देण्यासाठी त्यामध्ये आपण क्रिम्झन मिसळलं आहे. फिक्या रंगावर गडद रंग देताना कधीकधी त्याच्या कडा करकरीत व्हायला लागतात. त्या तशा होऊ नये म्हणून ब्रशमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्या कडांच्या बाजूबाजूने पाणी लावून घ्यावं, म्हणजे आपल्याला स्मूथ इफेक्ट मिळतो. आता आपण अल्ट्रामरीन ब्लू आणि बर्न सिएना हा रंग मिसळून घेतला आहे आणि एक गडद रंग तयार केला आहे. हा रंग आपण भुवया, डोळ्यांच्या पापण्या, बुब्बुळं आणि काही गडद भाग यासाठी वापरणार आहोत.
अशा रीतीने आपल्या चेहऱ्याचा बराचसा भाग रंगवून पूर्ण झाला आहे. यापुढील भाग आपण पुढील व्हिडिओत बघूया.